पवार साहेबांनी हे पहिल्यांदाच नाही तर पवार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही ही भूमिका मांडलेली होती आणि त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं, राहुल गांधींशी त्यांचं बोलणं झालेलं होतं त्यावेळेसही राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही लोकशाही मार्गाने चालू, मॅनिप्युलेशनच्या माध्यमातून निवडून येणं हा लोकशाहीला चा खून होऊ शकतो आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी ती भूमिका राहुल गांधी आणि पवारसाहेबांनी मांडलेली होती. आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार पवारसाहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. पण मला एक कळत नाही की आम्ही राहुल गांधीजी असतील, आम्ही सगळेजण असू, हे आम्ही निवडणूक आयोगांना प्रश्न विचारतो. भाजपच्या पोटात का दुखतं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. का निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे सत्तेत आलेत? निवडणूक आयोगाच्या हा जो घोटाळा आहे मतांचा चोरीचा, त्या घोटाळ्यामुळे BJP निवडून आली सत्तेमध्ये आणि म्हणून ही निवडणूक आयोगाची वकिली करतात आहेत का हा प्रश्न या निमित्तानं आहे. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेस मी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हेच म्हटलं होतं की निवडणूक आयोगाने आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की 46 लाख मतं महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात कसे वाढले आणि संध्याकाळी जे 5 वाजताच्या नंतरचं जे मतदान झालं त्या मतदानाचं 76 लाख मतं जे झालेली आहेत ती कुठल्या बूथवर झालेली आहेत त्याचे फुटेजेस आम्हाला द्यावे. निवडणूक आयोगाने ते न दाखवता नरेंद्र मोदीच्या सरकारला पत्र लिहिलं आणि 48 तासात नरेंद्र मोदीच्या सरकारने नवीन धोरण त्याच्यामध्ये आणलं आणि ते फुटेजेस दाखवण्यालाही मनाई त्यांनी केलेली आहे. आणि ह्या ज्या वोटर लिस्ट होत्या त्याही सुद्धा वेबसाईटवरून निवडणूक आयोगाने काढून टाकलेल्या होत्या. मग निवडणूक आयोगाने फेरफार केलं नसेल, गडबड केली नसेल, मतं चोरी केली नसेल तर त्यांना हे लपवण्याचं कारण काय या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही आणि त्यांची बाजू BJP मांडते आहे. म्हणजे दाल में काला आहे, डाळच पूर्ण काळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाला लोकशाहीचा हा जो खून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जातो आहे आणि केला जात नसेल तर निवडणूक आयोगाने स्पष्टता देशाच्या जनतेसमोर मांडली पाहिजे. राहुल गांधींना ॲफिडेविट करायला ते सांगत असतील, या देशातला प्रत्येक माणूस ॲफिडेविट करून देईल, त्या प्रत्येकांचं ते उत्तर देणार काय? लोकशाहीमध्ये माझा मताचा जो अधिकार आहे त्या मताच्याबद्दलचं विचारण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाला आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने जे लपवण्याचं काम जे सुरू केलेलं आहे ते त्यांनी थांबवावं. भाजपला जे मदत करतात आहेत तेही त्यांनी थांबवावं आणि लोकशाही वाचवावी ही भूमिका आमची आहे. आणि माध्यमांनाही माझी विनंती आहे की या पद्धतीची मताची चोरी करणाऱ्या या निवडणूक आयोगाला आपल्या माध्यमातूनही जनतेची भूमिका मांडावी एवढी आमची माध्यमांनाही विनंती आहे.